टोलपाथमध्ये गेलो आपण, इथं EA लिहिले का इनग्रेविंग, हां ह्याच्यावर माऊस घेऊन जायचं, इथं लिहून येतं क्रिएट स्मार्ट इनग्रेविंग टूलपाथ. ओके. ह्याच्यावर क्लिक करायचं. आता फिनिश डेप किती पाहिजे आपल्याला, 3 mm. हां हां, हां इथं ॲडमध्ये जायचं, ॲड. ॲड. ओके. इथं 8 mm चा टूल घ्यायचा. हां ठीक आहे, सिलेक्ट करायचा. सिलेक्ट. हां, इथं स्टेपवर द्यायचा, याला द्यायचं 4 mm. 4 mm स्टेप वर. अर्धा द्यायचा, म्हणजे टूलच्या अर्धा. टूल 8 mm चा टूल आहे ना, तर 4चा. हां. ओके. आणि स्टेप डाऊनमध्ये जायचं, 3 mm द्यायचा. 3 mm. हां, इथं रोस्टर करायचं, रोस्टर. ओके. रोस्टर केलं इथं. हां आणि इथं मटेरियल थिकनेस करायची. कुठे गेले मटेरियल थिकनेस, 2 मिनटं. हा, इथं मटेरियल थिकनेस करायची. सेटअपवर दाखवलं बरोबर. हां, इथं सॉरी, मटेरियल थिकनेस करायची 25, सॉरी 30 mm. नाही, 25 आहे बरोबर. 25 करून ओके करायची. ओके. ते साईडला क्लिक केलं, हां त्या बॉक्सला सिलेक्ट करायचं हां. आणि कॅल्क्युलेट नाव करायचं. झालं का इनग्रेविंग? बघायचं फक्त. इथे चेक करायचं आहे पूर्ण बॉक्स होतंय का. होतोय. झालं, याला नाव द्यायचं टोलपाथ. सेव्ह टोलपाथ ॲज. सेव्ह. याला E1 नाव द्यायचं, इनग्रेविंग 1, E1. E1. ओके. डिलीट मारून टाकायचं. झालं, संपलं. बाजूला पण इंग्रेविंग करायचं आहे का? नाही ना, झालं ना. आता हे मला घ्यायचं, असिस्टंटमध्ये जायचं, हां कोपरा सिलेक्ट करून 0 करायचं. आपल्या 2D टूलपाथमध्ये जायचं. याला अलॉंग करायचं. अलॉंग म्हणजे बरोबर लाईनीवरच टूल फिरला पाहिजे. ज्या लाईनीवर आहे त्या लाईनीवर आपण ज्या हां. लाईनी मारल्यात हां. त्याच्यावरच फिरणार. आता याला फिनिश डेप द्यायची 4 mm. 4 mm. ओके. टूल घ्यायचा 8 mm चाच घ्या. याला कुठला पण टूल घ्यायचा तरी चालतो, काय नाही. ग्रुविंगला स्टेपवर 0 आणि स्टेप डाऊन 4 mm. आणि खाली मटेरियल थिकनेस 25 ठेवायची. ते पण दुसऱ्या आणि याला पूर्ण सिलेक्ट करायचं. आउटर लाईन पकडायची फक्त. आउटर लाईनला धरायचं का नाही? नाही, आउटर लाईनला काय नाही. आता तुम्हाला परत दाखवतो. हे जरा असं याला आहे ना, आपल्याला कट लाईन मारावं लागेल. ओके. तर हे ग्रेड मारतो मी. त्याला काय करायला लागेल, हे उडवायला लागेल आपल्याला, कारण त्याला तेवढाच पीस पाहिजे ना. हे तेवढंच. याला आउटर द्यायला लागेल इथनं आपल्याला. शेवटच्याला आउटर द्यायला लागेल. फाईल, सेव्ह ॲज, डेस्कटॉप, DXF AutoCAD. आणि याला 9च नंबर दिला. ओके. पटपट करायचे. हात बसायचं फक्त. सवयच लावायची. अलॉंग 4 mm डीप, 8 mm चा टूल, 0 टॅप 4. पूर्ण सिलेक्ट करायचं आणि हे आउटर आहे ना अनसिलेक्ट करायची. शिफ्ट दाबून अल्टर आउटर अनसिलेक्ट करायची. आणि बाकीच्या याला कॅल्क्युलेट नाव करायचं. मग ते बरोबर होतं, नाही फक्त लाईनीवरच चालणार फक्त. बरोबर. आणि ह्याला जर आहे ना तुम्हाला पटपट काम करायचं असेल ना,